तर बघा पुढचा पार्ट या ठिकाणाहून कंटिन्यू करतो. मागच्या पिरियडला आपण या उदाहरणापर्यंत म्हणजे पहिले 5 उदाहरणं आपण 6 उदाहरणापर्यंत आलो होतो. बघा हे 7 नंबरचं उदाहरण, एक जबरदस्त प्रॉब्लेम. जबरदस्त हा शब्द आपण याच्यासाठी वापरला की या ठिकाणी हे पहिलं असं गणित आहे की ज्याच्यात यू, व्ही आणि डब्ल्यू या 3 व्हॅल्यूज आपल्याला कन्सिडर करणं लागणार आहे आणि तिन्हीही एक व्यवस्थित सॉल्व केल्या जाण्यासारख्या व्हॅल्यूज आहे. असं नाही आहे की एक व्हॅल्यू आपण व्यवस्थित सॉल्व करणार आहे, बाकीच्या व्हॅल्यूज टाईमपास आहे किंवा लहान लहान व्हॅल्यूज वापरल्या. तर बघा एक परफेक्ट किंवा परिपूर्ण प्रॉब्लेम समजून याच्याकडे बघा. नंबर 1, तर सुरुवातीला या ठिकाणी आपण u इज इक्वल टू कन्सिडर करणार 10चा पॉवर x रेज टू x. आता लगेच लॉग वापरायची गडबड या ठिकाणी करू नका. शांततेत मी काय सांगतो समजून घ्या. खाली एक्सचा पॉवर x रेज टू x नाही आहे, 10चा पॉवर आहे. म्हणजे ही जी अरेंजमेंट आपल्या समोर आहे इट इज रिलेटेड विथ द फॉर्म ऑफ 10 रेज टू x. तो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 रेज टू x? तो 10 रेज टू x लॉग 10 इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 रेज टू x. आणि या एक्सच्या भूमिकेत इकडे x रेज टू x आहे. म्हणजे हे तुमचं आन्सर असलं पाहिजे की 10 रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 10 रेज टू x लॉग 10 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू x. इथंच ते डायरेक्ट ॲडजस्ट करून मी तुम्हाला सांगितलं, समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर म्हणजे आपला जो पहिला डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी असणार du बाय dx काय असणार? d बाय dx इज इक्वल टू 10 का पॉवर x रेज टू x, 10 रेज टू x रेज टू x म्हणजेच काय 10 रेज टू x रेज टू x लॉग 10 और आफ्टर दैट डेरिवेटिव ऑफ x रेज टू x. हा डेरिव्हेटिव्ह असणार त्याचा काय असणार 10 रेज टू x रेज टू x लॉग 10 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू x. म्हणजे हे समजून घ्या. म्हणजे बरेच जण जी चुकी करणार आहे का ती ह्या स्टेपला करणार आहे असं समजून अगोदर तुम्हाला हे समजलं का ते बघा, नंतर आपण पुढचा विचार करू की समोर काय होणार आहे. मग आता या ठिकाणी एक अशी व्हॅल्यू तुमच्या समोर आहे इट इज x रेज टू x, जी फाइंड करायला आपल्याला लॉग वापरणंच लागतो. मग ॲट फर्स्ट वी फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू x. बघा आपली या प्रॉब्लेमच्या अगोदर सुद्धा याच्यावर भरपूर चर्चा झाली की x रेज टू एक्सला तुम्ही एका सूत्रासारखं डायरेक्टली मेमोराईज असू द्या की x रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा x रेज टू एक्स 1 प्लस लॉग x येतो. कारण खूप वेळेस त्या इतक्या व्हॅल्यूजचा वापर आपल्याला या ठिकाणी होणार आहे जस्ट लाईक अ फॉर्म्युला, एखाद्या सूत्रासारखा. तर याची एक परिचिती ज्याला म्हणतो आपण ती तुम्हाला इथे म्हणजे या ठिकाणी दिसू शकते की x रेज टू एक्स आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी मिळाला. तर बघा आता याला आपण कन्सिडर करू t इज इक्वल टू x रेज टू एक्स. कारण ह्या व्हॅल्यूला आपण u, ह्या व्हॅल्यूला v आणि ह्या व्हॅल्यूला w कन्सिडर करणार आहे. मग तिथं थोडं लांब जायला आपण t कन्सिडर करू. t इज इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू एक्स टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. तर ज्यावेळेस आपण दोन्ही साईडला लॉग वापरणार तर आपल्याला मिळतो लॉग t इज इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू एक्स. म्हणजे हे झालं लॉग t इज इक्वल टू x लॉग x. म्हणजे आपलं उत्तर आलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू x लॉग t चा डेरिव्हेटिव्ह 1/t dt बाय dx. आणि हे आपण लिहिणार u इंटू व्हीचा जो रूल आहे त्या अरेंजमेंट अनुसार पहिला जैसे की वैसा, दूसरे का डिफरेंशिएशन प्लस दूसरा जैसे कि वैसा पहले का डिफरेंशिएशन. आपलं आन्सर आलं. हा टी इंटरचेंज झाल्यानंतर टी हा एक्स ॲज इट इज इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x
प्लस लॉग एक्स ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, हे एक्स कॅन्सल, इट इज डी टी अपॉन डी एक्स, टीच्या जागी आपण लिहिणार एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. म्हणजेच यालाच म्हणणार आपण इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. हे आपलं पहिलं आन्सर झालं. अजून 100% आन्सर नाही म्हणू शकत, कारण आपण जे उत्तर आपल्याला क्लिअर करणं होतं, ज्यावेळेस आपण ही व्हॅल्यू इथं वापरणार, इट इज कॉल्ड आवर फर्स्ट आन्सर. ते आपलं पहिलं आन्सर या ठिकाणी असणार आहे. तर बघा आता या ठिकाणी आपण पुन्हा इथं असं लिहू, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू 10 का पावर एक्स रेस टू एक्स लॉग 10 आणि व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स, तो एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स बी द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स. मग ही आपली एक किंमत पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी आपल्याला एक पूर्ण व्हॅल्यू मिळाली. सिमिलरली म्हणूच तर आपण एक असं समजू की डायरेक्टली एक दुसरं उदाहरण आपण सॉल्व करायलो असं समजून आपल्याला एक्सचा पॉवर एक्स रेस टू 10 ची व्हॅल्यू या ठिकाणी काढणं आहे. म्हणून आपण शब्द वापरला अल्सो व्ही इज इक्वल टू. तर चला आपण व्ही कन्सिडर करू एक्सचा पॉवर एक्स रेस टू 10 ला. पुन्हा या ठिकाणी लॉग वापरणंच लागणार. डायरेक्टली एक्स रेस टू 10 असता तर गोष्ट वेगळी होती. एक्सचा पॉवर एक्स रेस टू 10 आहे, तर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड हा झाला लॉग व्ही, लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स का पॉवर 10. एक्सचा पॉवर 10 येणार समोर, हा लॉग एक्स आला इकडं. मग लॉग व्हीचा डेरिव्हेटिव्ह आला 1 अपॉन व्ही डी व्ही बाय डी एक्स. पहला जैसे कि वैसा, दूसरे का डिफ्रेंशिएशन, प्लस दूसरा जैसे कि वैसा, पहले का डिफ्रेंशिएशन. पहला जैसे कि वैसा, दूसरे का डेरिव्हेटिव्ह प्लस दूसरा जैसे कि वैसा, पहिले का डेरिव्हेटिव्ह. आता बघा, ज्या विद्यार्थ्याचा म्हणजे एक असा प्रॉब्लेम आहे की सर आपण एकदा यू इंटू व्हीचा रूल ह्या प्रश्नात आपण वापरला, तर मी तुम्हाला पुन्हा एक छोटीशी ॲडवाईस देतो. जर हा रूल तुम्ही ह्या उदाहरणात एकदा वापरला तर इकडं तुम्ही डायरेक्ट सॉल्व करू शकता. कारण एकच पार्ट किंवा एकच प्रॉपर्टी, एकच थेरम एकाच उदाहरणात जर पुन्हा पुन्हा येत असला आणि एक वेळेस जर आपण त्याला व्यवस्थित एक्सप्लेन करून लिहिलं तर सेकंड टाईम आपण त्याला डायरेक्ट वापरू शकतो. कारण त्याचा अर्थ सरळ सरळ असा असतो की बाबा ह्या विद्यार्थ्याला हे व्यवस्थित एक्सप्लेन करता येतं. ही नो व्हेरी वेल व्हॉट इज प्रोडक्ट रूल या प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन. आणि सेकंड टाईम मग हे गृहीत धरून की या ठिकाणी जर यांनी व्यवस्थित वापरलं तर या ठिकाणी सुद्धा वापरलं असतं, म्हणून तुमचं डायरेक्ट आन्सरसुद्धा कन्सिडर केलं जातं. पण सुरुवातीलाच अरेंजमेंट न करता जर डायरेक्ट लिहिलं तिथं मात्र स्टेट बोर्डला मार्क कमी होणार. आता बघा, हा व्ही आला या ठिकाणी, डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही, हा एक्स रेस टू 10, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, हा लॉग एक्स आणि एक्स रेस टू 10 चा 10 एक्स रेस टू 9. अरे एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला वापरला आपण, मोठं उदाहरण आहे. व्हीच्या जागी लिहा व्हॉट इज व्ही, दिस इज व्ही एक्स का पॉवर एक्स रेस टू 10. एक्स रेस टू 10 आहे तर एक्स एक्स कॅन्सल झाला, इथं एक्स रेस टू 9 आला, त्याला आपण कॉमन घेतलं, हा आला 1 प्लस 10, हा 10 मी समोर लिहिला लॉग एक्स. अजून तुम्ही थोडंसं याला मॉडिफाय करू शकता. मॉडिफाय म्हणूच तर आपण असं म्हणून थोडा मेकअप करू शकता याचा. कसा, हा 10 इथं तुम्ही डायरेक्टली वर पॉवर म्हणून लिहू शकता एक्सचा पॉवर 10. हे झालं तुमचं व्हीचा आन्सर. अशाच पद्धतीने तुम्हाला काढणं असतो डब्ल्यू, बब्ल्यू नाही डब्ल्यू. तर डब्ल्यू म्हणजे काय असणार, एक्सचा पॉवर 10 रेस टू एक्स. आता बघा, देअरफॉर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बघा, एक्सचा पॉवर 10 आला पण वर पुन्हा एक्स आला, म्हणजे इथं एक्स रेस टू एन हा फॉर्म्युला यूज होत नाही. हां, मनात एक डाऊट येऊ शकतो की सर आपण तो फॉर्म्युला यूज करू शकतो का नाही.
फायनली काय होतं आहे, जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर 10x म्हणजे फायनली एक्सचा पॉवर एक्सच आहे. ही मस्ट लॉगरिथमची कंडिशन आहे की लॉग वापरावाच लागेल, म्हणजे ते समजून घ्या. तर आफ्टर युजिंग लॉग वी गेट लॉग डब्ल्यू लॉग ऑफ एक्स रेस टू 10 का पॉवर एक्स, आणि पुढच्या स्टेपला हा 10 रेस टू एक्स येणार समोर. मी इथंच लिहितो, तुम्ही समजून घ्या. थोडी जागा कमी आहे तर आपण या ठिकाणी ॲडजस्ट करू, तुम्ही मात्र असं करू नका. पुन्हा आता हे झालं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू एक्स. लॉग डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह 1/w dw/dx पहिला जैसे की वायचा. आता ह्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला 1/x. इथं आता तुम्ही बिलकुल डायरेक्ट घेऊ शकता, कारण आपण 2 वेळेस एकदम व्यवस्थित ती अरेंजमेंट दाखवली. प्लस दुसरा जैसे की वायचा, दुसरा मीन्स लॉग एक्स. पहिले का डेरिव्हेटिव्ह व्हॉट इज पहिला 10 रेस टू एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह येतो 10 रेस टू एक्स लॉग 10. आता हा जो डब्ल्यू होता का, आपण हा डब्ल्यू इंटरचेंज करून इकडं लिहिला. हा डब्ल्यू या ठिकाणी कॉमन येतो 10 रेस टू एक्स 10 रेस टू एक्स बिलकुल कॉमन घेऊन टाका. हा टेकिंग कॉमन 10 रेस टू एक्स वी गेट फायनली 1/x प्लस लॉग एक्स इंटू लॉग 10. याला असं तुम्ही ब्रॅकेट करून इंडिपेंडेंटली लिहू शकता. आता डब्ल्यूच्या जागी जो कन्सिडरिंग पार्ट होता हा सबस्टिट्यूट करून टाका. मी हा डब्ल्यू इकडे घेताना इथंच करून टाका ना, ते कशाला एक एक स्टेप वाढवता कारण आपण याच्या अगोदर खूप व्यवस्थित दाखवलं आहे. ही झाली आपली तिसरी व्हॅल्यू. आता हे असे जे उदाहरणं असते ना ज्याच्यात आपण काहीतरी चेंजेस करून, म्हणजे ज्याला आपण म्हणतो आपण काहीतरी काड्या करतो त्याच्यात, म्हणजे नेमकं काय झालं, आपण पहिल्या व्हॅल्यूला ई कन्सिडर करून, दुसऱ्या व्हॅल्यूला व्ही कन्सिडर करून, हा दुसरी व्हॅल्यू व्ही कन्सिडर करून, आणि तिसऱ्या व्हॅल्यूला डब्ल्यू कन्सिडर करून या ठिकाणी सॉल्व केलं. म्हणजे ही क्रिया जी ही आपण केली. तर तुम्ही या ठिकाणी सांगा की बाबा नाव वाय इज द सम ऑफ यू व्ही अँड डब्ल्यू ऑल्सो, की बाबा आम्ही जी वायची किंमत घेतली ती ह्या 3 किमतीच्या ॲडिशनमध्ये घेतली. 3 जागी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला सॉल्व करून पूर्ण वाय कंप्लीट केला. तर ज्यावेळेस आपण वायचा डेरिव्हेटिव्ह विचारात घेऊ तर ह्या तिन्ही वेगवेगळ्या किमतीच्या डेरिव्हेटिव्हची ॲडिशन ही dy/dx असणार आहे, लाईक du/dx प्लस dv/dx प्लस dw/dx. आणि आता ह्या तिन्ही किमती नंबर 1 प्लस ही नंबर 2 प्लस ही नंबर 3 हे पूर्ण लिहा. जवळपास 2 ओळीत तुमच्या भरणार अशी ती किंमत आहे. आणि ते तुमचं उदाहरण बघा. उदाहरण जरी मोठं वाटत असलं तर अवघड बिलकुल नाही आहे, अवघड पार्टच नाही आहे याच्यात. आकारावर जाऊ नका, कारण काय माहिती आहे का, 3 वेगवेगळे लहान लहान उदाहरणं याच्यात एकत्र करून वापरले अशा पद्धतीने हे गणित सोडवा. मी तुम्हाला एक सिंपल ॲडवाईस देतो, घरी ज्यावेळेस प्रॅक्टिस करताना अगोदर फक्त एवढ्याच किमतीची करा, नंतर एवढ्याच किमतीची करा, नंतर एवढ्याच किमतीची करा, नंतर हे पूर्ण गणित सोडून पहा. कारण हे आता जे आपण सोडवलं हे एक गणित नव्हतं असं समजा तुम्ही. इट इज द सम ऑफ 3 स्मॉल प्रॉब्लेम्स. ही 3 लहान लहान प्रॉब्लेमच्या किमतीची बेरीज होती. आणि अशा पद्धतीनं जर तुम्हाला हे गणित समजून घेता आलं तर साहजिक ते सोपं वाटणार. नाही तर एवढं एकदाच जर बघितलं तर मग आपल्याला आईवडील आठवणार, अरे बाप. कारण आपल्या वर्गात बरेच विद्यार्थी असे ते गणितावर विचार करत नाही हे किती सोपं किंवा किती अवघड आहे, ते अगोदर त्याचा आकार बघत असते, मग आपल्या मेमरीला चेक करते ते की अरे नाही एवढ्या मोठ्या आकाराचं उदाहरण मला समजतच नाही. तर असं बिलकुल करू नका, सोपा भाग आहे, थोडी प्रॅक्टिस करा. बघा पुढचं उदाहरण थोडं वेगळं वाटू शकतं. वेगळं तर नाही आहे, पण त्याची जी अरेंजमेंट ज्या पद्धतीनं आपल्या समोर आहे ना त्या पद्धतीनं त्याच्यात आपल्याला कदाचित ही फिलिंग्स येऊ शकते. तर याला आपण सेकंड स्टेपला डायरेक्ट असं जे लिहिलं हे समजून घ्या अगोदर, कारण इकडं गुणाकार असतो. मी तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा हे 2-3 वेळेस हे रूल सांगितले की सपोज x⁴ इंटू x⁴ आहे तर हे x⁴ होत नसतो, इट इज x�7. ही पॉवरमध्ये ॲडिशन होणार आहे. मग हे 12 कधी होत असतं, 12 कधी होत असतं ते, तर तुम्ही असं सर ते सुद्धा होतं का, यस. ह्या सिच्युएशनमध्ये x⁴
का क्यूब, तर इकडं प्रोडक्ट होत असतो x⁻²². मग तीच क्रिया इकडं झाली आणि आपण त्याला कसं लिहिलं, tan स्क्वेअर एक्स. म्हणजे एक छोटासा रूल तुम्हाला माहिती आहे का ते चेक करायसाठी या पद्धतीनं ते उदाहरण वापरलं, नाहीतर डायरेक्ट ते देऊ शकत होते असं. मग आता एक्सचा पॉवर एक्स आला म्हणजे साहजिक आहे आपल्याला लॉग वापरणंच लागणार. तर लिहा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड लॉग वाय इज इक्वल टू लॉग टॅन एक्स का पॉवर टॅन स्क्वेअर एक्स. आता हा जो टॅन स्क्वेअर एक्स आहे का हा येणार समोर असा टॅन स्क्वेअर एक्स लॉग टॅन एक्स. एक साहजिक आहे की उदाहरण बघितल्या तुमच्या लक्षात येतं की युजिंग यू इंटू व्ही रूल. बरोबर आहे, तोच रूल आपण या ठिकाणी वापरणार. इट इज कॉल्ड यू टॅन स्क्वेअर एक्स. टॅन स्क्वेअर एक्सलाच आपण यू म्हणणार इकडं. कन्सिडर म्हणजे मनातल्या मनात करणं असतं, त्याला असं म्हणू नका. आणि व्ही. तर अरेंजमेंट करा त्याची, ज्याला आपण प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन म्हणतो. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y इट इज dy/dx. हा पहिला जैसे की वैसा, दूसरे का डिफरन्शिएशन म्हणजे पहिला जैसे की वैसा दूसरे का डेरिव्हेटिव्ह. हे झाला पहिला जैसे की वैसा दूसरे का डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा जैसे की वैसा म्हणजे लॉग टॅन एक्स जैसे की वैसा आणि पहिले का डेरिव्हेटिव्ह म्हणजे टॅन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. या ठिकाणी तुम्हाला थोडं संयमाने डेरिव्हेटिव्ह काढणं असतो. कसं बघा, टॅन स्क्वेअर ॲज इट इज, दुसरे का डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग टॅनचा डेरिव्हेटिव्ह 1/tan आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेकचा स्क्वेअर. बघा पुन्हा एकदा सांगतो, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x, एक्सच्या भूमिकेत या ठिकाणी टॅन एक्स आहे आणि या टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेकचा स्क्वेअर. हे समोर बघा लॉग टॅन एक्स आणि टॅन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. टॅन स्क्वेअरचं कुठं डेरिव्हेटिव्ह येतो डायरेक्ट, मग 2tan x आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. व्यवस्थित समजून घ्या, ते व्यवस्थित समजून घ्या त्या ठिकाणी, कारण हा सेक स्क्वेअर एक्स आला. हां आता बघा या ठिकाणी हा टॅन या टॅन बरोबर कॅन्सल होणार, तर उरणार काय या ठिकाणी. आता ह्या वायचं इंटरचेंज करून घेऊ आपण. हा वाय उरणार काय या ठिकाणी, एक टॅन उरणार, टॅन एक्स इंटू सेक एक्स. चला ठीक आहे. नंतर बघा या ठिकाणी सुद्धा 2tan x इंटू सेकचा स्क्वेअर आहे, इकडं सेकचा स्क्वेअरच आहे ना. मग हा लॉग टॅन एक्स आणि जो 2 आहे का आपण हा 2 मुद्दामून इकडे घेतला, कारण जे कॉमन पार्ट आहे ते आपण टॅन एक्स इंटू सेकचा स्क्वेअर एक्स हा कॉमन घेणार आहे. मग आफ्टर टेकिंग कॉमन टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स, जर आपण आता या वायच्या जागी लिहून टाकू आपण टॅन एक्स रेस टू टॅन एक्स होल रेस टू टॅन एक्स. बघा या टॅनच्या जागी तुम्ही ही व्हॅल्यूसुद्धा लिहू शकता, म्हणजे जर ते लिहिलं तर चूक आहे अशातला भाग नाही आहे. आता टेकिंग कॉमन टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स, मग उरलं काय, हा 1 प्लस 2 लॉग टॅन एक्स. बघा जर या उदाहरणात एक असं म्हणजे कंडिशन जर नसती की ॲट एक्स इज इक्वल टू 45 डिग्री किंवा π/4 वापरा, तर हे उदाहरण इथं संपलं होतं. आता असे जे उदाहरणं असते ना हे खूप केअरफुली सॉल्व करायचे आणि CETत या उदाहरणाची क्वांटिटी जास्त असते, हे लक्षात असू द्या. बघा त्यांचं म्हणणं काय की फायनली एक्सच्या जागी π/4 वापरा. अशा परिस्थितीत तुम्हाला एक पर्टिक्युलर आन्सर येत असतं, काहीतरी 1/3 किंवा 7 किंवा 8 किंवा 9. त्यावेळेस तुमचा जर आन्सर त्या करेक्ट आन्सराबरोबर मॅच झालं तरच तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार, नाहीतर थोडाफार जर मिस्टेक झाली तर तुमचे मार्क कटणार. कारण डेरिव्हेटिव्ह कसं असतं, बऱ्याच वेळेस तुम्हाला अशी कंडिशन जर नसली तर आपण लास्ट सिम्प्लिफिकेशनपर्यंत गणित सोडलं नाही तरी आपल्याला मार्क आउट ऑफच मिळत असते, कारण कंडिशन आणि शो दॅट नसलं तर. पण ज्यावेळेस आपल्याला हे सांगितलं की एक्सच्या जागी π/4 वापरा, आता मात्र त्या ठिकाणी तुम्हाला एकदम काळजीपूर्वक हे सॉल्व करणं लागणार आहे. कसं तर समोर बघू शकता,
dy/dx या भागात x = π/4 वापरून असा याचा अर्थ होतो. तर tan π/4 म्हणजे 45 डिग्री, 45 डिग्री. हे आपण x ज्या ज्या ठिकाणी आहे वापरला π/4 आणि होल रेज टू हा बघा tan π/4 इंटू sec स्क्वेअर π/4 हा 1 + 2 log tan π/4. आता एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक या व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. बघा tan 45 हा 1 असतो म्हणजेच 1 आणि 1चा कोणताही पॉवर तुम्ही वापरला तर 1च असतो, 1 नंबर ऑफ पॉवर. ठीक आहे. इंटू या ठिकाणी tan 45 म्हणजे सुद्धा 1 असणार आणि sec 45 इट इज द इन्व्हर्स ऑफ cos 45 म्हणजे cos 45 जर 1/√2 आहे तर हा √2 येणार, √2चा स्क्वेअर. मग हे आलं पुन्हा 1 + 2 log tan π/4. tan π/4 म्हणजे किती? 1. ठीक आहे. आता 1 इंटू नंबर ऑफ पॉवर हे 1 झालं, हे 1 झालं आणि √2चा स्क्वेअर झाला 2 म्हणजे हे पूर्ण आन्सर 2 आलं. कारण 1 इंटू 1 इंटू 2 असं आलं तर डायरेक्ट मी 2 लिहिलं. ठीक आहे. आता बघा हा 1 या ठिकाणी आपण लिहिणार ये 1 प्लस 2 इंटू 0. अरे log 1 = 0 ना. तुम्हाला जर माहीत नसलं तर log 1 = 0 इकडं मेन्शन करा, कारण ते log 1 = 0 याच्यातून येतं. बघा एनिथिंग रेज टू 0 = 1 आणि लॉगरिथम फॉर्ममध्ये कसं लिहिलं जातं याला? log of 1 to the base anything, एनिथिंगला आपण ए लिहू = 0. तर या ठिकाणी आपल्याला समजतं log 1 = 0 म्हणजेच आपलं आन्सर आलं इकडं 0. तर हे झालं 2 इंटू फक्त 1 डायरेक्टली मी लिहितो 2 म्हणजे आपलं आन्सर आलं dy/dx आफ्टर युजिंग π/4 = 2. तुमचं फायनल आन्सर काय आलं? 2 आलं या ठिकाणी. म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो की एक कभी खुशी कभी गमवाला प्रॉब्लेम आहे. एकदम ॲक्युरेट आन्सर या ठिकाणी 2 आहे. थोडी जरी तुमच्याकडून चुकी झाली तरी तुमचं हे आन्सर गडबड करणार. आणि एक विद्यार्थ्याची स्ट्रेंथ आणि ॲक्युरेसी समजत असते अशा उदाहरणात की हा किती करेक्टली उदाहरण सॉल्व करू शकतो. तुमची प्रॅक्टिस चांगली आहे, एक व्यवस्थित तुम्हाला सराव आहे आणि तुम्ही डेरिव्हेटिव्हचा भाग जर समजून घेतला, मला वाटत नाही की काही अडचण तुम्हाला इकडे येऊ शकते. बिलकुल आरामशीर हे उदाहरण लिहून घ्या. बघा हे उदाहरण लिहायच्या अगोदर मी काय सांगतो व्यवस्थित ऐका. या ठिकाणी तुमचा हा प्रश्न इथं संपतो. हा प्रश्न संपूस तर आपण सरळ सरळ असं म्हणू की लॉगरिथमिक डिफरन्शिएशन हा भाग तुमचा या ठिकाणी पूर्ण झाला, संपला. आता तुम्हाला या ठिकाणी भाग सुरू होतो इम्प्लिसिट फंक्शन. अगोदर आता तुम्हाला हे समजून घ्यायचं असतं व्हॉट इज इम्प्लिसिट फंक्शन, ते आपण सांगणार. बघा जर ह्या पुस्तकाचा आपण विचार केला तर हे पहिलं असं पुस्तक आहे ज्याच्यात 2 या एक्सरसाइज वेगवेगळे एक्सरसाइज एकत्र आहे. नाहीतर याच्या अगोदर कधीच ह्या 2 एक्सरसाइज, 2 वेगवेगळे एक्सरसाइज, कोणती इम्प्लिसिट फंक्शन आणि लॉगरिथमिक फंक्शन, या एकत्र स्वरूपात कधीही नव्हत्या. आलं तुमच्या लक्षात नेमकं मला काय बोलणं आहे? तर म्हणजे आता तुमचं काम काय, पुन्हा एकदा फर्स्ट क्वेश्चनपासून तर इथपर्यंत जो भाग आपला झाला का याला व्यवस्थित रिव्हिजन द्या. म्हणजे पहिले दोन्ही प्रश्न आपण जे सॉल्व केले या एक्सरसाइजचे, दीज आर रिलेटेड विथ लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. सगळे प्रॉब्लेम पुन्हा सॉल्व करा, एकूण एक प्रॉब्लेम पुन्हा सॉल्व करा आणि नंतर आपण जी ही एक्सरसाइज सुरू होणार आहे का तिच्याकडे लक्ष देऊ. ठीक आहे. बघा ज्यावेळेस आपले ऑफलाईन लेक्चर चालू होतील बिलकुल त्यावेळेस असं कधीच वाटू देऊ नका तुम्ही की सर बाबा जे पार्ट झाला ते पुन्हा रिवाईज करा. कारण आपण वर्गात ज्या पद्धतीनं शिकवतो ना त्याच पद्धतीनं हा भाग घेतला. उलट मी तुम्हाला सांगतो मोबाईलला रिवाईज बटन असतं किंवा रिवाईज हे असते फॅसिलिटी असते. तुम्ही जे समजलं नाही ते 2-2, 4-4, 10-10 वेळेस बघू शकता. वर्गात इतकं शक्य नाही आहे. आणि पुन्हा वर्गात प्रश्न विचारायची लाज वाटत असते आपल्याला, कारण 15 दिवसात तर कोणी मला एकही प्रश्न विचारला नाही की सर बाबा हे समजून सांगा ते समजून सांगा. तर तुम्ही याला रिवाईज करू पुन्हा एकदा बघा.
आणि एक परफेक्ट करून घ्या हा भाग, की जेणेकरून आपला ऑफलाईन लेक्चर सुरू झाल्यानंतर जिथं आपण थांबलो त्याच्या समोरचा पार्ट आपल्याला सुरू करता येणार आहे. ठीक आहे. तर आजपासूनच बिलकुल अभ्यासाची मात्रा वाढवा आणि रिव्हिजनसाठी एक वेगळा वेळ काढा. आणि आता पुढच्या पिरियडला आपण एक फ्रेश एक्सरसाइज बघणार, इम्प्लिसिट फंक्शन.